नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर 30 ते 40 वर्षाचा टप्पा हा फक्त वयाचा आकडा नसतो, तर आयुष्याला योग्य दिशा देण्याचा एक काळ असतो. आज आपण अशा 10 गोष्टींबद्दल बोलणार आहोत, ज्या प्रत्येक स्त्रीने 30 ते 40 वर्षापूर्वी नक्की समजून घ्यायला हव्यात. या गोष्टी तुमचं करिअर, नातेसंबंध, आर्थिक स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता अधिक मजबूत करू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नंबर 1 म्हणजे स्वतःवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहा. प्रत्येक स्त्रीने सर्वात आधी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यावर भर द्यायला हवा. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त पैसे कमवणं नाही, तर स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे. यामध्ये आपण एक करू शकतो की प्रत्येकाचं स्वतःचं एक बँक अकाउंट असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण नियमित बचत करायला पाहिजे, गुंतवणुकीची माहिती आपण घ्यायला पाहिजे आणि किमान आपल्याकडे थोडा का होईना पण इमर्जन्सी फंड असायला पाहिजे. कारण आयुष्यात कोणतीही परिस्थिती अचानक येऊ शकते आणि आपण हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की पैसे आनंद विकत घेऊ शकत नाही, पण ते आत्मविश्वास, सुरक्षितता आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला नक्की देऊ शकतं. त्यामुळे स्वतःवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहणं आजच्या जगात खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे. तर नंबर 2 म्हणजे प्रत्येक नातं टिकवण्याची जबाबदारी ही फक्त तुमची नाही. तर याच्यावर आपण हे लक्षात घेऊ शकतो की जसं काही लोक आपल्या आयुष्यात येतात आणि काही लोक निघूनही जातात, तर प्रत्येक नातं वाचवण्यासाठी स्वतःला सतत बदलत राहू नका. त्यांच्या गरजेनुसार तुम्ही स्वतःला जास्त बदलवण्याची काही गरज नाही. जे नातं तुमचा आदर करत नाही ते टिकवण्यापेक्षा आपणही केव्हाही सोडून दिलेलं चांगलं असतं. नंबर 3 म्हणजे नाही म्हणायला शिका. सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात अनेक स्त्रिया स्वतःलाच विसरून जातात. आणि लक्षात ठेवा, कोणाला नाही म्हणणं म्हणजे उद्धटपणा नाही, तो स्वतःच्या मर्यादांचा आदर आहे. तुमच्या वेळेला, ऊर्जेला आणि मानसिक आरोग्यालाही काही किंमत आहे. आणि आपण जर प्रत्येकच गोष्टीत सगळ्यांना खुश करत राहिलो, स्वतःला नाही म्हणायला शिकलो नाही, तर तो आपल्या वेळेचा, आपल्या ऊर्जेचा आणि आपल्या मानसिक आरोग्याला पण त्याचा धोका असू शकतो. तर वेळेवर नाही म्हणायला शिका. नंबर 4 म्हणजे तुमचं आरोग्य ही तुमची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. तर लक्षात ठेवा, आपलं घर, काम आणि जबाबदाऱ्या या पार पाडत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. याच्यामध्ये हा पॉईंट समजून घेताना एक आपल्याला समजून घ्यावं लागेल की नियमित व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि एक वार्षिक हेल्थ चेकअप याकडे आपण लक्ष देत नाही आणि कधीकधी या गोष्टी आपल्या जीवावर बेततात. तर हे ज्या गोष्टी आहेत या खर्च नाहीत, तर ही आपली एका भविष्याची गुंतवणूक आहे. तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे नक्की लक्ष द्यायला पाहिजे. नंबर 5 म्हणजे तुलना करणं थांबवा. जसं आजच्या युगात आपण बघतोय की सोशल मीडियावर प्रत्येकाचं आयुष्य किती परफेक्ट दिसतं ना, पण ते वास्तव नसतं. कोणाचं लग्न आधी झालं, कोणाची नोकरी मोठी आहे किंवा कोणाकडे पैसा जास्त आहे. यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःशी तुलना करताना हे समजून घेतलं पाहिजे की आपण कालपेक्षा आज किती जास्त पुढे आहोत आणि आज आपण किती खुश आहोत. नेहमी आपण स्वतःला जेव्हा दुसऱ्यांसोबत तुलना करतो तेव्हा कधीकधी त्या गोष्टीमधून आपल्याला नैराश्यच प्राप्त होतं. तर नंबर 6 म्हणजे नवनवीन कौशल्य शिकत राहा. तर मैत्रिणींनो, मला या मुद्द्यावरून तुम्हाला एकच सांगायचं आहे की जग सतत बदलत आहे. आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आयुष्यभरासाठी पुरेसं नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याला नवनवीन कौशल्य शिकत राहणं खूप गरजेचं झालेलं आहे. उदाहरणार्थ जे मी सांगितलेलं आहे, कम्युनिकेशन, डिजिटल स्किल्स, AI टूल्स, पब्लिक स्पीकिंग आणि फायनान्शियल लिटरसी हे काही गोष्टी आहेत. याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला जे वाटते की हे आपल्याला आलं पाहिजे ते तुम्ही नक्कीच शिकू शकता. आणि लक्षात ठेवा की स्वतःमध्ये केलेली जी गुंतवणूक आहे ती कधीच वाया जात नाही. तर नंबर 7 म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. सगळं काही ठीक असल्याचं दाखवणं थांबवा. कधीकधी थकणं, रडणं,
कोणाला तरी मदत मागणं हे अगदी सामान्य असू शकतो. याच्यामध्ये कधी स्वतःला कमीपणा लेखून घेऊ नका. गरज वाटली तर समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका. तर नंबर 8 म्हणजे लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय हवं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर कधीकधी असं होतं ना की आपण स्वतःच्या निर्णयापेक्षा लोकांचा जास्त विचार करतो. आपण अनेक निर्णय समाज, नातेवाईक किंवा लोक यांच्या मतांवर घेतो. पण शेवटी आयुष्य आपलं आहे. लोक काही दिवस बोलतील, पण परिणाम शेवटी आपल्यालाच आयुष्यभर भोगावा लागतो. त्यामुळे स्वतःच्या निर्णयावर तुम्ही जास्त भर देऊ शकता. तर नंबर 9 म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. तुमचं सौंदर्य, तुमचा रंग, तुमची उंची किंवा तुमचं वजन यावर आपली किंमत ठरत नाही. स्वतःला जसं आहे तसं स्वीकारा. स्वतःशी प्रेमाने बोला, कारण जगातील सर्वात जास्त वेळ आपल्याला स्वतःशीच घालवायचा आहे. त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर नंबर 10 म्हणजे आनंद पुढे ढकलू नका. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं नोकरी लागली की आनंदी होईल, किंवा लग्न झालं की आनंदी होईल, किंवा नवीन घर घेतलं तेव्हा आनंदी होईल, असं म्हणता म्हणता आयुष्य पुढे निघून जातं आणि आपण मोठ्या मोठ्या यशाची वाट बघत बसतो. तर मोठ्या यशाची वाट न पाहता छोट्या छोट्या क्षणांमध्ये आपण आनंद शोधायला शिकलो पाहिजे. कारण आनंद हा गंतव्य नाही, ती आपल्या जगण्याची जी पद्धत आहे त्याच्यामधून जे आपल्याला समाधान मिळतं त्यातच आपल्याला आनंद शोधायला पाहिजे. तर आपलं आयुष्य खूप सुंदर व्हायला मदत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा. तुमच्या मैत्रिणी, बहिणी किंवा कुटुंबातील महिलांसोबत शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी आणि उपयुक्त व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासह.